नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। 11 मार्च 1689चा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवू तुळापूर येथे संभाजी राजांना हाल करून ठार मारलं। आधी त्या औरंग्याने शंभू राजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली, संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली, त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला। त्यानंतर त्यानं राजाचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्याचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला। आतापर्यंत राजाचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचा तो तुकडे झालेला देह आपल्यात समावलेला पाहून जणू रडत होती। ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदयही जणू तुटत होतं। राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं। त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं। आज शंभू राजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता। इतका शूर राजा, पण आज मात्र राजाच्या त्या शरीराचा तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती। औरंग्यानं तसा आदेशही काढला होता। त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील। ते राजा यांचे झाले। औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थररत होते। रात्रभर ते शरीराचे तुकडे तेथेच पाण्यात तसेच पडून होते। आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती। अरे, ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान दिलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आवाहन करत होती। पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते। पाहता पाहता सकाळ झाली। रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरण सर्वत्र पसरू लागली। त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीची कामं करत होती। ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे। नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली। जेव्हा तिनं धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले। तिला प्रथमतः कळलंच नाही ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत। तिला असं वाटलं की एखाद्या मेंढरांचे तुकडे तिथे पडलेले आहेत, कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं। कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं। तेव्हा तिने ओरडून म्हटलं, माणसाचं साऱ्या लाजा सोडल्यात, आता अशी आतडं देखील पाण्यात सोडायला लागले। तेव्हा तिने जवळच असलेल्या मेंढपाळ म्हणाला, हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलांचे म्हणजेच संभाजी राजांचे आहेत। काल औरंग्यानं राजांचे तुकडे करून त्या पाण्यात फेकले। तू तिथं जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील। त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत। तू देखील घरी जा। आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागलं। तशीच उठली आणि गावाकडे पळाली। ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली। आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूंची बातमी पसरली होती। बघता बघता सर्व गावकरी लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले। आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले। प्रत्येक जण अश्रू गाळत होता। तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते। ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले, आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकरांचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेला आहे। ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत, या गोष्टींचं खूप दुःख वाटत आहेत। गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला, तुमचं बोलणं खरं आहे। आपल्या शिवाजी राजांची आपल्यावरती, आपल्या मुलाबाळांवरती, आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का? आज त्यांच्या लेकरांच्या आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडला आणि आपण मात्र मुख गिळून गप्प बसावं, हे शोभून दिसत नाही। तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले, तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे। जितकं तुम्हाला वाईट वाटतं आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटतं आहे। पण करणार काय? गावाच्या सभोवताली 4-5 लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे। त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे। शंभू राजांच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्यानं फरमान सोडलं आहे। तेव्हा एकानं म्हटलं, खरं आहे, कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत, तर मग आपणच पुढाकार का घ्यावा? हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले। भाकर खाऊन सगळेजण पडले होते। झोप तर तशी कुणालाही येत नव्हती। सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते। पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती। आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्क केलं होतं।
ती सरळ पाटलिनीच्या वाड्यात गेली. तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील जमा केले. शिवाजी राजा आणि संभाजी राजा विषयाची गोष्ट काढून ते एकमेकांना प्रोत्साहित देऊ लागले. राजाच्या आठवणीत सगळ्यांचे हेच काळीस लावून गेले होते. असे बोलता बोलता रात्र बरीच झाली, पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये होती. तेव्हा त्या पाटलिनी मंदिरातील गोरख बुवांना बोलावून घेतलं. हे पाहत असणारे तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला. थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणला आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय? गाव जाळेल इतकंच ना? आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगातील आग संचारली. तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस प्रेत मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्यांना अग्नी दिला पाहिजे आणि त्यांना मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा लांबूनच त्या गोविंद आवाज दिला आणि सांगितलं, इथं तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलांचे तुकडे नदीकाठी पडले आहेत. आम्ही मात्र सगळे नर्मदा सारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत. ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत. हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगातील जणू माय भवानी सळसळली. चला नदीकाठी आपल्या राजाचा तुकडा गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ. सर्वत्र एकच आवाज उठला. सर्वत्र काळा घोर काळोख होता, पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता. साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाले. तो होणार गतका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला. आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. तो आपल्या पत्नीस म्हणाला, कारभारी बाई, हे काय चालवलंय? बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला? तेव्हा म्हणाली, माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मांस गारी गिधड्यांनी घेण्यापरीस आपण आणलं तर काय वाईट? असा गाव असा जुलूम कशाला हवा? सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर. निघते. आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली. त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाट्याने पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता. सर्वजण नदीकाठी पोहोचले. सर्वत्र अंधार होता. शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती. बायांनी मागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती. त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते. आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते. सर्व गावकरी दपकत त्या नदीच्या किनारी आले. तेथे त्यांनी कुडाचा चुल्ला पेटवला. मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले. राजाचे कान, बोटे, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पांगोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे, शरीराचे अवयव गोळा केले. त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं, कुणी लाकूड फाटा आणला. दहनाची सर्व तयारी झाली. पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला, राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते, पण त्यांनी जमीन ही कोसभर अंतरावरती होती. त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता. बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते. सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होतं. लोकांची ती कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला. गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केला आणि म्हणाले, ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे. इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना. समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपल्या शंभूराजे, हे आम्ही विसरू शकत नाही. मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं. बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत नव्हती. म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर चढवा. गोपनीतल्या दगडांना प्राण गेले तरी चालतील, पण अग्निसंस्कारात अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. त्या ज्वाला त्या कट्ट आसमानाला भेदू लागल्या. सगळे गावकरी ढसा रडत होते. स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या. लोक गुरासारखे हंबरत फोडत होते.
रायगडच्या राजेश्वर कुठून कुठे आलास रे पाखरा, असं शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूचा धारा वाहत होता. तांबडा फुटायला आधीच चिता बुजवली गेली. शंभूराजांच्या ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले. शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली. ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ, त्या जनाबाईंच्या राधाई पाटलिनीचे, त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. तो मारणारा औरंग्या फक्त मेला, पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराज.